अलॉट टू नो अलॉट टू डिस्कस. मी आहे निरंजन भोयर. आज आपण घड्याळावरील महत्त्वाचे प्रश्न क्लिअर करणार आहोत. बघा, लक्ष द्या. घड्याळ हे चॅप्टर खूप महत्त्वाचं आहे. एकदम झिरोपासून सुरुवात करून मॉडरेट टू हाय लेवल टोटल ए टू झेड कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. एका उदाहरणातून एक कन्सेप्ट क्लिअर करू. बघा, पहिलं उदाहरण, तर दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल. किती वेळा काटकोन होईल हे काढायचं. काटकोन म्हणजे काय, तर 90 अंशाचा कोन असतो. काटकोन म्हणजे काय असतो, 90 अंशाचा कोन. तर असे 12 ते 6 पर्यंत विचारलेलं आहे. तर 12 ते 6 पर्यंत किती तास झाले, 6. प्रत्येक तासात 2 वेळा काटकोन यानुसार, म्हणजेच एक लक्षात ठेवा, प्रत्येक तासात 2 वेळा, तर 6 आणि 2 12. पण यामधून 1 वजा करा म्हणजे 11 वेळा हे उत्तर राहील. आता 1 का वजा केला, हे उत्तर बी आहे 11 वेळा. पण 1 वजा का केला ही कंडिशन इथं लक्षात ठेवा, की 1 वजा करण्याचं कारण, हा प्रत्येक वेळेस होतं 2-2, परंतु 3 ते 4 जे आहे, 3 ते 4 या दरम्यान आलेला आहे आणि इथं मात्र एकच वेळेस काटकोन होतो. आलं लक्षात. प्रत्येक इथं या तासात 2, इथंही 2, इथंही 2, इथंही 2, इथंही 2 वेळेस. पण मात्र 1 8 आहे इथं, की या 3 ते 4 या तासात मात्र एकच वेळेस काटकोन होतो. तसंच इथंही पुढं जर विचारला तर 2 2 2 2 इथंही नाही. 9 ते 10 मध्ये काय, 1 वेळेस. 9 ते 10 मध्ये हा अपवाद आहे. 9 ते 10 मध्ये 1 वेळेस होतो आणि हा एक अपवाद आहे. मग इथंही 2 वेळेस, इथंही 2 वेळेस. लक्षात आलं का. तर इथं आपल्याला 12 ते 6 पर्यंत एकूण 6 तास होते. प्रत्येक याचा 2-2 पकडला आपण तर 12. पण या इथली एक स्थिती ही ए वजा करा. कळालं का. म्हणजेच काय राहील, इथं 3 ते 4 मध्ये एकच वेळा होतो ना, ते 2 वेळेस नाही होत, तिथला 1 वजा करायचा असतो. ठीक आहे. आता जर तुम्हाला विचारलं की टोटल 12 तासात किती वेळा 90 अंश म्हणजेच काटकोन होईल, तर 90 अंशात म्हणजेच काय, टोटल 12 तासात. तर 12 गुणिले प्रत्येकीच्या 2 24 आणि ही 9 ते 10 ची एक स्थिती आणि 3 ते 4 ची एक स्थिती, असे 2 वजा करा स्थिती, म्हणजे किती होईल, 22 वेळा. 12 तासात 22 वेळा होईल. कळालं का. आणि 24 तासात विचारलं तर मग हे 22 गुणिले 2 केलं तर 44 वेळा, म्हणजे कारण हे 12 आणि पुढचे 12 तासाचे, म्हणजे असे 24 तास 2 वेळेस होत आहे. 22 22 44. कळालं का. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, की दुपारी 1:30 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत मिनिट काटा आहे. तर तास काट्याला किती वेळा ओलांडेल. तास काट्याला मिनिट काटा किती वेळा ओलांडेल, म्हणजेच काय, तर हा तास काटा समजा आणि हा मिनिट काटा, तर ओलांडेल म्हणजे एकमेकावर येईल म्हणजेच काय, तर 0 अंश. ओलांडणे म्हणजेच 0 अंश किंवा एकमेकावर येणे, असंही तुम्हाला एकमेकांवर येणे असंही परीक्षेला, किंवा 0 अंश होणे असंही विचारू शकतात. तर एकदम इझी आहे. बघा, लक्ष द्या. या ठिकाणी काय करायचं, प्रत्येक तासात एक वेळेस इथंही एक वेळेस, इथंही या तासात एक वेळेस, 5 ते 6 मध्ये एक वेळेस, प्रत्येक तासात एक वेळेस काय येत असतो, एकमेकावर किंवा 0 अंशाचा कोन होत असतो. फक्त एक अपवाद आहे याच्यात, तो म्हणजेच काय, तर 11 ते 12 दरम्यान जे आहे ते 0 वेळा. कळालं का. इथंही एक, इथंही एक. पण मात्र 11 ते 12 दरम्यान ही एक 8 आहे. या तासामध्ये 0 अंश किंवा त्यालाच ओलांडणे म्हणतो, ते मात्र काय येत असतो, 0 वेळा. कळालं का. मग असे तुम्हाला दुपारी 1:30 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत काढायचे. 1:30 वाजल्यापासून 7:30 वाजेपर्यंत. तर समजा इथं आपण हे 1 आहे, हा 1 आहे, आणि आता हा मिनिट काटा, हा तास काटा, हा मिनिट काटा. तर इथं समजा 1:30 वाजला असा, इथं आहे दरम्यान समजा मध्ये हा, तर इथं 1:30 वाजला. मग मिनिट काटा असा इकडून जाईल, असा या बाजूला जात इथं 2 वर येणार. म्हणजेच 1:30 वाजल्यापासून तर 2 वाजेपर्यंत, हे 1:30 जे आहे तर 2 पर्यंत एकही वेळेस का येणार नाही. मग 2 पासून मोजा आता किती वाजेपर्यंत, तर 2 3 4 5 6 आणि 7 वाजेपर्यंत किती गॅप होतात, हा 1 2 3 4 आणि 5. तर प्रत्येक तासात एक वेळेस 2 ते 3 मध्ये 1, 4 ते 5 मध्ये 1, 5 ते 6 मध्ये 1 वेळेस, 6 ते 7 मध्ये 1 वेळेस. तर असे 5 वेळा 7 वाजेपर्यंत झालेला आहे. पण 5 वेळा 7 वाजेपर्यंत झालेला आहे. परंतु आता जर तुम्हाला 7 वाजले, 7 म्हणजेच तुम्हाला इथं कंडिशन अशी राहील, तर 7च्या नंतर 7 वाजले, तर हा मिनिट काटा आहे 12 वरचा आणि 7 वर तास काटा आहे. समजा 7 वाजले, तर 7च्या नंतर असा पुन्हा 7:30 जाईपर्यंत तो डबल ओव्हरलॅप करणार नाही किंवा जुळणार नाही, म्हणून 5च वेळा हे उत्तर राहील. काय 5 वेळा, हे सी ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे.
नेक्स्ट तिसरा प्रश्न बघा, सकाळी 8 वाजल्यापासून त्याच रात्री 8 वाजेपर्यंत घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात परस्पर विरुद्ध म्हणजेच हा या बाजूला आणि हा या बाजूला, म्हणजेच याला सरळ रेषेतही बोलतील. परस्पर विरुद्ध म्हणजे काय, सरळ रेषेतही बोलतील असं, किंवा यालाच 180 अंशाचा कोन असंही बोलतील. कळालं का, 180 अंशाचा कोन सुद्धा असं तुम्हाला बोलतील. तर जे विचारलं ते बघायचं, एकच उत्तर राहील त्याचं, म्हणजे एकच प्रश्न आहे ते, एकमेकाच्या विरुद्ध जाणं, सरळ रेषेत जाणं किंवा 180 अंशाचा कोन करणं, हे एकच कन्सेप्ट आहे. तर इथं इझी आहे की जर समजा सकाळी 8 वाजल्यापासून त्याच रात्री 8 वाजेपर्यंत घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात परस्पर विरुद्ध दिशेला किती वेळ, रात्री 8 म्हणजे 12 तास आहे, 8 ते 8 म्हणजे 12 तास. तर 12 तासामध्ये हा 180 अंशाचा कोन प्रत्येक तासात एक वेळ जात असतो. प्रत्येक तासामध्ये काय होत असतो, एक वेळ जात असतो. परंतु 6 ते 7 दरम्यान, 6 ते 7 दरम्यानची स्थिती जी आहे ती वजा करायची असते. 6 ते 7 दरम्यान जी आहे ते 0 वेळा ही याची 8 आहे, अपवाद आहे. कळालं का, ते 0 वेळा जात असतो 180 अंश करताना. म्हणून मग 12 तासात 12 वेळा, त्यातला एक 6 ते 7चा वजा 11 वेळा, हे उत्तर राहील. डी ऑप्शन हा तुमचा करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट बघा, तर चौथं उदाहरण बघा. चौथ्या उदाहरणामध्ये एका लंबकाच्या घड्याळाचे दर तासाला तासांच्या संख्येप्रमाणे, तर दर अर्ध्या तासाला 1 आणि तासांच्या संख्येप्रमाणे जर म्हणलं तर दर तासाला याप्रमाणे टोले वाजतात. तर त्या घड्याळाचे 12:15 वाजल्यापासून 5:15 वाजेपर्यंत, म्हणजेच तुम्हाला 12:15 वाजल्यापासून तर 5:15 वाजेपर्यंत किती टोले होतील ते काढायचे. तर दर तासाला म्हणजे काय, दर तासांच्या संख्येप्रमाणे, दर तासाच्या संख्येप्रमाणे म्हणजे काय, 12 वाजले की 12 टोले, 11 वाजले की 11 टोले, 10 वाजले की 10 टोले, असं 1 वाजला तर 1 टोला. आणि दर अर्ध्या तासाला म्हणजे काय, तर 12:30 वाजले की 1 टोला, 1:30 वाजला की 1 टोला, असं म्हणजे या अर्ध्या तासाला 6 वर काढला जातो अर्ध्या तासाला, तर मग तिथे 1 टोला, या अशा म्हणण्याचा त्याचा अर्थ आहे. तर मग आता 12:15 आहेत, इथं उदाहरणात दिलेले 12:15 आहेत आणि 5:15 वाजेपर्यंत. तर 12:15 म्हणजे आता 12 वाजून गेले, तिथं काउंट नाही करायचे. 12 वाजून गेले, 12 येतील का, नाही येणार. मग येणार 1, तर 1 वाजल्यानंतर 2, 3, 4 आणि 5, 5च्या पुढं 6 वाजणार नाहीत. दर तासाला काढायचं आपल्याला पहिल्या सुरुवातीला, दर तासाला. तर मग 1 वाजता 1, 2 वाजता 2, 3 वाजता 3, 4 वाजता 4, 5 वाजता 5, या क्रमवार संख्यांची बेरीज करा. तर 1 आणि 2, 3 आणि 3, 6 आणि 4, 10 आणि 5, 15. कळालं का, 15 हे आणि अजून आता पुढचं काय म्हणतं ते बघा. 15 तर आले हे टोले, पण दर अर्ध्या तासाला म्हणजेच काय, तर 12:15 वाजले म्हणजेच 12 वाजून 15 मिनटं झाले, तर 12:30ला 12 वाजून 30 मिनटाला हा येईल तुमचा 1 टोला. कळालं का, 12:30ला 1 येईल, कारण तर 30 म्हणजे अर्धा तास झाला, 30 म्हणजे अर्धा तास, 30 मिनटं म्हणजे काय, अर्धा तास झाला. मग असं 12:30, तर तसंच इथं 1:30मध्ये पुन्हा 1, त्यानंतर इथं 2:30मध्ये पुन्हा 1, त्यानंतर इथं 3:30मध्ये पुन्हा 1, 4:30मध्ये पुन्हा 1. कळालं का, तर असे 1, 2, 3 आणि 4 गॅप इथले हे, आणि 12:30 या 1च्या अगोदर 12:15च्या पुढं 12:30ला इथं 1, तर असे किती आले, 1, 2, 3, 4, 5 हे, आणि अगोदरचे 15 म्हणजे किती होईल, 20 वेळा. 20 वेळा याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक ए ऑप्शन हे करेक्ट ऑप्शन. 5 नंबरचं बघा, एका अंकाऐवजी एक अंक आहे त्याच्याऐवजी काय करायचं, ठिपके असलेलं एक घड्याळ आरशातून पाहिल्यास, म्हणजे अंक नाही त्या घड्याळात तर ठिपके आहेत, ठिपके असलेले घड्याळ पाहिल्यास 5 वाजून 10 ही वेळ दर्शवते, तर प्रत्यक्षात किती वाजले. म्हणजेच आपल्याला आरशातून पाहिलेलं घड्याळ काढायचे. आरशात म्हणजेच कन्सेप्ट तुम्हाला आहे, घड्याळाचं प्रतिबिंब आरशात असेल किंवा पाण्यात असेल, आरशात किंवा पाण्यात सेम प्रतिबिंब घड्याळाचं राहील. तर त्याला काय करायचं, इझी कन्सेप्ट आहे की समजा जर 12 तासाची घड्याळ असेल, तर 12 तासाची घड्याळ असेल तर काय करायचं आहे, त्याला 11:60 मधून ही दिलेली वेळ वजा करायची. तर मग 5 वाजून 10 मिनटं ही वजा करा ना, 60 मधून 10 गेले किती राहिले, 50, आणि 11 मधून 5 गेले किती राहिले, 6, तर 6 वाजून 50 हे उत्तर राहील. 6 वाजून 50. जर 23 तासाची घड्याळ असती, म्हणजे 5 ऐवजी त्यानं म्हणलं असतं 5 म्हणजे 23 आपलं 24 तासाच्या, तर 24 तासाच्या घड्याळामध्ये काय असतं, 5 वाजून 10 आहे, तर इथं 17 वाजून 10 विचारलं असतं. मग अशा प्रकारचं ही जर वेळ दिली असती 24 तासाच्या घड्याळातली, तर मग काय करायचं असतं, मग ही वेळ 11 म्हणजे किती होता तो, 23,
तर 23:60 मधून वजा केली असती 17:10. तर उत्तर हेच आलं असतं. कळालं का? 6:50 हे तुमचं करेक्ट आन्सर राहील. 6 नंबरचं बघा. 5:10 झाली असता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यातील अंशात्मक अंतर काढायचे. अंशात्मक अंतर काढायचे. तर 5:10 झाली असता घड्याळाचा काटा व तास काटा यांच्यातील अंशात्मक अंतर म्हणजे कोण अंशात्मक अंतर कसं आहे काय, तर त्यांच्यात कोण किती अंशाचा होईल काढायचं आहे. ठीक आहे, हे इझी आहे. काय करायचं, याला जे तास असतात तास त्याला गुणिले 30 करायचं, वजा जे मिनटं असतात ना मिनटं त्याला काय करायचं आहे 11/2 गुणायचं. इझी आहे, कन्सेप्ट इझी आहे, काय हार्ड नाही काय नाही. बघा लक्ष द्या. तर याला काय करणार 11/2 गुणणार मिनटाला आणि हे तास. तर 5 हे तास आहेत, 5 वाजले म्हणजे तास आहेत ते. तर या 5ला काय करायचं आहे मग 30 गुणा हे सूत्रातले आणल्या आणि वजा काय करायचं आहे 10 गुणिला 11/2 गुणायचं असतं मिनटाला. मिनिट आहेत हे, तर मिनटाला 11/10 हे सूत्रातले आले 11/2. कळालं? तर इथं इझी आहे. 5×15 म्हणजे 150 आणि इथं बे 1 बे 5 10 आणि 11 गुणिले 5 केलं तर किती येणार -55. तर 150 मधून 55 गेले किती राहतील, 0तून 5 काढा म्हणजे 10 मधून 5 गेले 5, इथं राहिले 4, 4 मधून 5 गेले इकडला हातचा घेऊन तर किती होईल 9, 95 आणि इथं 0 राहील हातचा गेल्यामुळं. कळालं का? तर 95 अंशाचा कोण राहील 95 बी आन्सर हे करेक्ट आन्सर. 7 नंबरचं बघा. सकाळी 10:10 दुपारी 2:15 पर्यंत म्हणजेच 10:10 तर दुपारी 2:15 पर्यंत दोन्ही काटे परस्पर विरुद्ध दिशेला सरळ रेषेत किती वेळा येतील हे महत्त्वाचं आहे. बघा लक्ष द्या. इझी आहे की तुम्ही स्टॉप करून सोडवण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमचा फायदा होईल. लक्ष द्या. सकाळी 10:10 दुपारी 2:15 पर्यंत दोन्ही काटे परस्पर विरुद्ध दिशेला पाहिजेत. आता परस्पर विरुद्ध दिशेला म्हणजे काय, तर 180 अंशाचा कोन. काय 180 अंशाचा कोन असतो. तर 10 वाजून 2:15 पर्यंत जायचं तुम्हाला, 10 वाजल्यापासून 2:15 पर्यंत. तर 10 त्यानंतर 11 त्यानंतर 12 त्यानंतर 1 वाजल त्यानंतर 2 वाजतील आणि त्यानंतर 2:15 म्हणजे 3 वाजतील. तर 10 वाजून तर इथं 1 2 3 4 आणि 5 वेळा असा गॅप येतो. किती वेळा 5. 10:10 तर दुपारी 2:15 पर्यंत. तर एक काउंट एक लक्षात ठेवा 10:10 आहे. तर ही तर परस्पर विरुद्ध राहण्याची ही पण काउंट होणार, ही पण होणार 2 3 4 आणि 5. 2:15च्या पुढं नाही होणार. मात्र कसं हे 5 वेळा हे उत्तर आलं तुमचं. 5 हे उत्तर आहे कारण 10 11 12 1 2 आणि 3 पर्यंत. तर ह्या 10 ते 1 मध्ये 1 वेळा, 11 ते 12 मध्ये 1 वेळा, इथंही 1 वेळा, इथंही 1 वेळा, इथंही 1 वेळा, असं 5 गॅप 5 वेळा. कळालं का? समजा एक घड्याळ आहे, इथं 12 आहे, इथं 1 2 3 त्यानंतर 4 त्यानंतर 5 6 त्यानंतर 7 त्यानंतर 8 हे 9 10 आणि 11 समजा हे 10. लक्ष द्या. तर 10:10 तर 10:10 म्हणजे काय, तर हा समजा या ठिकाणी तास काटा घेतो मी. हा समजा 10च्या थोडा समोर हा तास काटा असेल आणि 10:10 म्हणजे 2 वर मिनिट काटा असेल. हा कळालं का? हा मिनिट काटा आहे, हा तास काटा आहे. मिनिट काटा समजा हा आहे. कळालं? तर 10:10 झाले तर हा 10च्या पुढं जात कुठंतरी इथं तुम्हाला या ठिकाणी गेल्यानंतर इथं जवळपास म्हणजे गॅप 6 सोडा त्याच्यातले 1 10च्या नंतर 2 4 इथं तुम्हाला हा कुठंतरी विरुद्ध येणार म्हणजे 10-11 वाजायच्या अगोदर इथं विरुद्ध येणार तो. कळालं का? म्हणजे हे एक वेळेस 10च्या 11 दरम्यान एक वेळेस काउंट करावं लागेल. ही बात लक्षात ठेवा. पुढं मग असंच क्रमांक तुम्हाला विरुद्ध तो येतो. नेक्स्ट 8 नंबरचा प्रश्न बघा. 2 घड्याळापैकी दर तासाला 4 मिनिटे पुढे जाते. 2 घड्याळापैकी पहिलं जे आहे ते दर तासाला 4 मिनिटं पुढे जाते व दुसरे दर तासाला 2 मिनिटं मागं पडतं. म्हणजेच दर तासाला 2 मिनिटं मागं पडतं एक आणि एक काय करतं दर तासाला 4 मिनिटं पुढे जातं व दुसरे दर तासाला 2 मिनिटं मागं पडतं. म्हणजे एक लक्षात ठेवा. समजा एक पुढं जात आहे, हे पुढे किती 4 मिनिटे आणि हे जे आहे मागं जात आहे समजा हे मागे, तर मागे किती जात आहे 2 मिनिटे. तर 2 वेळेतला फरक किती येईल 2 आणि 4 6 मिनिटे. ही बात लक्षात ठेवा. 6 मिनिटाचा फरक येतो.
तर 6 मिनिटाचा फरक कसा येतो हे तर तुम्हाला स्पष्टीकरणाचं देतोच, पण मग एक लक्षात ठेवा 6 मिनिटाचा एका तासाला फरक पडतो 6 मिनिटाला. जसं की समजा झिरो असतो, झिरोच्या मागं जात आहे म्हणजे मायनस जात आहे. काय झिरोच्या मागं मायनस जात आहे मायनस, तर तो मायनस हा 2 घरं गेलो या झिरोच्या मागं आणि पुढं जातो तो 4 घरं पुढं जातो. म्हणजे मग जर टोटल काउंट करायचं असेल या दरम्यानचं तर या 2 घड्याळाच्या तर 2 आणि 4 6. हे काय झालं एका तासामागं होत आहे असं एका तासामागं 6 म्हणजे 1 तास तेव्हा त्याच्यातला फरक पडतो 6 मिनटं. तर मग असे टोटल तास किती आहेत? सकाळी ठीक 7 वाजता दोन्ही घड्याळे लावले. सकाळी किती वाजता लावले? ठीक 7 वाजता लावले दोन्ही घड्याळे लावले. तर दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता, तर दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजेपर्यंत किती होतील टोटल? तर 30 तास होतील. म्हणून मग 30 तासामध्ये तुम्हाला किती जाईल हे काढायचे. एकदम सोपं आहे. 3 सक गुणाकार होईल आणि हा 1 भागीला जाईल. तर 3 सक 18 180 180 मिनटं येणार. हे मिनटामध्ये आलं बरं का, हे मिनटामध्ये आलं. मग याला तासामध्ये रूपांतर करा. तर तासामध्ये रूपांतर करण्यासाठी याला 60 भागावं लागेल, कारण एका तासात 60 मिनटं असतात. म्हणून 60 भागा, तर 0 कटला 0 कटला 6 1 6 6 3 18. तर 3 तासाचा फरक येईल. किती? 3 तास. ऑप्शन पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. तर इथं एकदम इझी प्रश्न आहे हा. नेक्स्ट पुढचं बघा की 5 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत कोणत्या वेळी घड्याळाचे दोन्ही काटे एकावर एक येतात? सकाळी 5 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत कोणत्या वेळी घड्याळाचे दोन्ही काटे एकावर एक येतात? एकदम इझी कन्सेप्ट आहे. जर एकावर एक म्हणजेच काय आहे तर 0 अंशाचा कोन, एकावर एक किंवा 0 अंशाचा कोन, आणि ते पण काढायचा असेल आपल्या वेळेमध्ये, निश्चित वेळेमध्ये. तर वेळ काढण्यासाठी दोन्ही काटे एकमेकावर येणे किंवा 0 अंशाचा कोन होणे, जर यांची निश्चित वेळ काढायची असेल तर सूत्र आहे याला. एकदम सिंपल सूत्र आहे. ते काय आहे तर 60/11 गुणिले जे पहिला तास असतो, पहिला तास त्याला गुणायचं. कळालं का? काय एकदम इझी आहे बघा की पहिला तास जो आहे त्याला कशानं गुणायचं आहे? 60/11. एवढं सोपं आहे. मग आता पहिला तास म्हणजे 5 ते 6 आहे ना, 5 ते 6 तर हा पहिला तास घ्यायचा पहिला. म्हणून मग 5 गुणीला काय करायचं? 60/11. कळालं का? तर हे 5 गुणीला 60 केलं तर किती येणार? 5 × 30 300 आणि वरचा 0 1. मग आता याला भागायचं किती ना? 11. तर 11 लक्ष द्या बरं का. 11 1 11 11 दोन्ही 22 इथं लिहितो. 11 दोन्ही 22 उरले किती? 8. 11 दोन्ही 22 8 उरले झाले 80. मग तर 11 7 77 उरले किती? 3. त्या 3ला 11नं भागायचं बाकी आहे. म्हणजे उत्तर राहील 27.311. हे मिनटं आल्या, हे मिनटं आहेत ना. अगोदरचे 5 वाजून आहेत नाही, मग 5 वाजून आहेत हे 5 तास अगोदरचे, म्हणून हे 5 वाजून आहेत तर 5 वाजून हे मिनटामध्ये येत असतात. तर 27 आणि 27 मिनटे 300 अपूर्ण मिनटे, म्हणजे हे उत्तर राहील तुमचं. 5 वाजून 27.311 मिनटे. 5 वाजून 27 311 पर्याय क्रमांक डी हे करेक्ट ऑप्शन आहे. कळालं का? तर हे 10 नंबरचं उदाहरण लक्षात घ्या. इझी आहे, काय हार्ड नाही, काय नाही, सोपं आहे. कन्सेप्ट महत्त्वाची आहे. समजा 7 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत म्हणजे 7 ते 8 या तासामध्ये कोणत्या वेळी घड्याळाचे काटे परस्पर विरुद्ध जातील हे काढायचं आहे. एकदम इझी आहे कन्सेप्ट, लक्ष द्या. समजा 7 वाजता हे पहिल्यानं सुरुवातीला म्हटलं तर 7 वाजून इथं काहीतरी मिनटं उत्तर येणार. तर हे मिनटं जे आहेत ते काढायचे असतात. कसे काढायचे बघा की विरुद्ध म्हणजे काय की समजा हे 9 आणि 3च्या विरुद्ध असे जर समजा हा तास काटा आणि हा मिनिट काटा, तर हे एकमेकाच्या कसे आले? विरुद्ध आले, किंवा यालाच सरळ रेषेत म्हणतील किंवा यालाच 180 अंशाचा कोनही म्हणतील. कळालं का? ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? 7 ते 8 दरम्यान काढायचं आहे. 7 वाजून 8 वाजेपर्यंत या तासात बघायचं आहे. तर समजा हा इथं तास काटा आहे, हा 7 तास काटा आहे, आणि मिनिट काटा जो आहे तो समजा इथं 12 आहे, 7 वाजले. आता 8 वाजेपर्यंत काय होईल प्रक्रिया की हा थोडा पुढं जाणार असा समजा 1 असं गृहीत धरा की 7 वाजल्याच्या नंतर तो कुठे गेलेला आहे? मग हा गेलेला आहे समजा 1 इथपर्यंत. तर तेव्हा तो हा थोडा पुढं सर्कल हा तास काटा थोडा पुढं जाईल ना, मामुलीसा जाईल, जास्त नाही बरं का, थोडा जाईल मामुली.
मात्र हा जास्त जातो करण्याचा स्पीड जास्त आहे, इथपर्यंत गेला. तर इथं एक लक्षात ठेवा, साधारणतः 12 वाजून 1 म्हणजे काय 5 मिनिटांनी, 5 मिनिटांनी इथं आला. म्हणजेच 7 वाजून 5 मिनिटांनी. पण हे निश्चित नाही आलं, कारण काही ना काहीतरी हा तास काटा पुढे गेलेला आहे. तास काटा काही ना काहीतरी थोडा मामुलीसा पुढे गेलेला आहे. मग तो पुढं जी केला ते निश्चित आपल्याला मिनटं ठरवायचे असतील तर काय करायचे. तर याला हे जे 5 मिनटं आलेलं आहे तर हे काढलेलं आपण. या 5ला एक पक्क लक्षात ठेवा, याला कधी पण हे मग 60/55 गुणीला आणायचे. या मिनटाला 60/5 गुणायचं की तुम्हाला निश्चित मिनटं मिळतील. हे 60/5 आणायचे म्हणजे आणायचे, हे कंडिशन महत्त्वाची आहे. ठीक आहे. तर 5 1 5, 5 11 55 कळालं. पुन्हा 11 1 11, 11 5 किती येईल, 11 5 55. हे 5 मिनटं तर इकडे घेतले आपण. तर हे 11 5 55 उरले किती 5. तर 5ला 11नं भागायचं बाकी. हे निश्चित मिनटं आता आले. हे जे 5 होते हे घेऊन आपण इकडे याला निश्चित मिनटामध्ये रूपांतर केलं तर मग किती होतील ते 5 मिनिट 5.5/11 मिनिटे. कळालं का. तर 7 वाजून 5.5/11 मिनिटे हे तुमचं उत्तर राहील. कळालं का. एकदम इझी आहे, काय हार्ड नाही, काय नाही. 7 वाजून 5.5/11 मिनिटे. पर्याय कोणता उत्तर राहील मग हे 7 वाजून 5.5/11 मिनिटे. सी पर्याय ऑप्शन करेक्ट राहील. ठीक आहे. तर आजच्या दिवसाला तुम्हाला एवढेच महत्त्वाचे 10 उदाहरणं आपण चर्चा केली. जर याच्यामध्ये काही अडचण असेल मित्रांनो तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका किंवा व्हॉट्सअप नंबर आहे 93 56 84 18 16. या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा. म्हणजेच तुम्हाला जे बी असेल त्या व्हॉट्सअपवर उदाहरण टाका, मी तुम्हाला क्लिअर करून देईल. धन्यवाद.